स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. RV11 गावदेवी शिरवली मलंगड परिसर त्यांच्या विरोधात आई गावदेवी देवीचा पाडा. हा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. देवीचा पाडा टीमनं टॉस जिंकला गेलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय. एक अनाउन्समेंट दोन्ही टीमसाठी. बाउंड्री लाईन वरती जी ऑन साइडला जी झाडं आहेत, जर त्या झाडाला डायरेक्टली बॉल लागला, बॉल कॅच जरी पकडला तरी तो षटकारच पकडला जाईल, याची दक्षता घ्या. त्यामुळे बाउंड्री लाईन वरती क्षेत्ररक्षण करत असताना ती गोष्ट ध्यानात असू द्या. अशा स्पॉट अगदी कमी आहेत परंतु तिथे लक्ष असू द्या. आयोजकांनी भरपूर मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. आणि चला लगेच सुरुवात करा. पंच आमचे दोन गुणलेखक या स्पर्धेसाठी करण पोरजे आणि रोहन निगुकर, त्यांचे आपण विशेष आभार मानायला हवं. आमच्या पाठीचं कणा येते कारण का त्यांचं गुणलेखन चुकलं तर वर्णनही ते चुकलं जाईल. त्यामुळे रीड की अड्डी हमेशा अच्छी होनी चाहिए. त्यांचं वेलकम करूया. आणि आज 4 दिवस या स्पर्धेमध्ये त्यांच्या कांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. कांदे मजबूत ठेवावे लागतील तुम्हाला. आणि तुमची निवड केली सुनील दादांनी कारण का शोल्डर भरपूर स्ट्रॉंग आहेत तुमचे. आणि पप्पू दादा असतात, त्यांना माहिती आहे की यांच्याच कांद्यावरती जबाबदारी असायला हवी, त्यामुळे काही शंकाच नाही आहे. चला मॅच आपण ऑन करायची आहे. गोलंदाज आला विकास पाटील उर्फ नॉन्टे आणि स्ट्रायकर एनला रेवनाथ वायले आणि तेजस मडवी. रीड की अड्डी आहे खरं तर शिरवली टीमची. तेजस अष्टपैलू खेळाडू आहे. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट करायची आहेत. येस पंच काय अजून अडचण? येस अजय बाहुबली. 20 मिनिटांमध्ये येस अंपायर्स 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट करून घ्यायचे आहेत आपल्याला. देवीचा पाडा नॉन्टी 20 मिनिटांमध्ये 4 षटकं आहेत, लक्ष असू द्या. आणि 25 मिनिटांमध्ये आपल्याला पूर्ण इनिंग कव्हर करायची आहे. आमचे BK पाटील विकास दादा आले, संजय दादा आले, त्यांचे स्वागत. पहिला बॉल लॉब केला इनसाइड आउट. व्हॉट अ स्ट्रोक. एका टप्प्याला बॉल सीमा पलीकडे दन दन करत चौकार. आगमन झालं आमचे सन्माननीय मयुरेश दादा पाटील यांचं आगमन झालं, त्यांचे मनस्वी स्वागत आहे. काय सुंदर सुरुवात आहे. पहिल्या बॉल वरती स्वागत केलंय रेवणातनं चौकार. दुसरा बॉल मिड विकेटला स्क्वेअर लेगच्या डिपार्टमेंटला बॉल चाललाय परत एकदा सीमा पलीकडे दन दन करत. हा दुसरा चौकार. करतायत परंतु पहिलं षटक तेवढं सोपं काम नाहीये कारण का पॉवर प्लेचं षटक अवघे 2 क्षेत्ररक्षक आहेत जे बाउंड्री लाईन वरती तुम्हाला बॉलला अडवण्यासाठी पेट्रोलिंग करताना पाहायला मिळतील. अगदी लॉंग ऑफ आहे. त्याच्यानंतर इकडे वाईडिश मिड विकेट सुजय आणि सुनील हे 2 फलंदाज. बाकी 9 क्षेत्ररक्षक आतल्या रिंगणाच्या आतमध्ये आहेत. हा दुसरा बॉल काय कमालीचा बॉल आहे. अगदी ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. हे करायला हवं कारण का 2 चौकार ज्या पद्धतीनं रेवनाथ वायलेनं दाखवलेत ना त्याला प्रत्युत्तर असंच असायला हवं. आणि जेव्हा राजा राणी गोट संघ खेळत असतो तेव्हा त्याचा कॅप्टन मास्टर माइंड सुनील सालुंके पहिलं षटक सातत्यानं ही गोलंदाजी कंजूसी गोलंदाजी असते त्यांची. बॅटिंग ही तेवढीच आहे धारदार. रिकीचा जादूगर आणि हा बॉल स्विंग अँड मिस आहे. डॉट बॉल येतो वन्स अगेन. आता थोडेसे प्रश्न विचारले जातात रेवनाथ वायलेला की आता तुम्ही या प्रश्नाची उत्तरे कशी देणार आहात कारण का मागचे 2 बॉल जे सुरुवातीचे होते ते थोडेसे खराबच होते. पहिला बॉल रिलीज करते वेळी थोडासा त्रास जाणवला, बॅटच्या खोलात आला, इनसाइड आउट चौकार. त्याच्यानंतर शॉर्ट अप लाईनचा बॉल होता. हे 2 बॉल चांगले आहेत. स्टेप आउट केले परंतु इथे फिल्डिंग थोडीशी यष्ट्यांच्या मागे खराब जाणवली जाते.
राकेश आणि अजय होते. दुसरीचा प्रयत्न 2 पूर्ण आहे. अगदी आफ्रिकन जंगलातल्या काल्या चित्ताही तो घाबरेल ही रनिंग इथे तुम्हाला पाहायला मिळते. अशी दौड लावली जाते. त्या गोष्टीची आपण चर्चा करूच. त्या होतात कधी कधी आउट ऑफ फॉर्म असल्यावरती टीम या गोष्टींची चर्चा करायलाच हवी. या बॉलवरती 2 धावा आल्यात आणि टोटल धावा दुहेरी अंक 10 धावा लागल्या धावपलिकावरती. पुढचा बॉल, शेवटचा बॉल इथे. येस, वन ऑफ द ग्रेटेस्ट अंपायर, व्हायब्रेशन अंपायर सँडी पालकर, त्यांचा इशारा आलाय की हा वाईट बॉल आहे. अगदी नामांकित स्पर्धेमध्ये तुम्ही सँडी पालकर सरांना जरूर प्रामुख्याने पाहताय. खूप चांगलं त्यांचं कार्य राहिलं या टेनिस क्रिकेट जगतामध्ये. चांगले पंच आहेत. हा बॉल पायांचा वेध घेणारा जरूर पाहायला, परंतु लगेच इशारा आलाय की इथे फलंदाज सुरक्षित आहे. पहिलं षटक इथे समाप्त झालं. P1चं पहिलं षटक समाप्त. धावा धावपलकावरती बिनबाद 11. राकेश पणीकर, आय थिंक संदेश दादा, मागच्या बॉलवरती आपण पाहिलं तर बॉलची पिचिंग बरोबर होती, परंतु हाईट फॅक्टर हा फलंदाजाच्या बाजूने होता, कारण का त्याला उंची जास्त होती. अन्यथा तिथे जवळजवळ गोलंदाजानं फलंदाजाला चकवा दिलाच होता. शेवटचा बॉल डॉट बॉल आला. 11 धावा धावपलिकावरती राहिलाय. विकास पाटील उर्फ नॉन्टीनं हे षटक हाताळलं गेलं. P1चं आता P2चं षटक आहे. राकेश पणीकर, याही गोलंदाजाकडे अनुभव आहे, परंतु समोर उभरता सितारा आहे. मी तर म्हणेल शिरवली टीमचा तेजस मडवी अपकमिंग स्टार आहे आणि सध्याच्या घडीला त्याच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. टीमला तोही लीड करतो ॲज अ कॅप्टन म्हणून आपण पाहिलं गेलंय. त्याच्या खांद्यावरती जबाबदारी. आणि पहिला बॉल, व्हॉट अ स्ट्रोक, काय फटका सजवला गेलाय. अगदी आपल्या टप्प्यामध्ये बॉल आलेला दिसला आणि त्याच्यावरती जी झडप घातली आहे, बॉल सीमा पलीकडे, षटकार. अगदी या गोष्टीची चर्चा चालूच होती देवीचा पाड्याच्या डगआउटमध्ये की तेजस तेजमय कामगिरी करतो सातत्यानं आणि इथे हा बॉल वाईट आहे. सुनीलजी पाटील सरांचा इशारा आलाय. वाईट बॉल, एक्स्ट्रा रन प्रेशर टाकलं जातोय, कारण का मागच्या बॉलवरती जो प्रहार केलाय दादा की अगदी तिथे गोलंदाजाला मात्र प्रश्न असेल की आता बॉल कुठल्या लेंथवरती. कमी गतीचा बॉल होता. ही लाईन भरपूर चांगली होती, परंतु प्रयत्न तेजसचा चुकीचा होता. ते असं म्हणतात ना, आव देखा ना ताव देखा, बस अटॅकिंग मोड था, परंतु इथे डॉट बॉल आलाय. त्यामुळे क्रिकेटमध्ये माइंडसेट ही तेवढ्याच जलद गतीने वापरावा लागतो. स्ट्रेट डावीचा फटका, मिस टायमिंग आहे आणि तिकडे मिड ऑफला चांगला झेल टिपला जातोय. क्षेत्ररक्षक समीर मात्रे होते. पहिला विकेटचं पतन. ज्या फलंदाजावरती जास्त भरोसा होता तो तेजस मडवी आता मात्र तंबूच्या आश्रयाला. सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटमध्ये या गोष्टी घडतात, कारण का अनुमान आपण 4 षटकांचे सामने खेळतोय. जेव्हा चांगली स्पर्धा तुम्हाला अनुभवाला पाहायला मिळते तिथे 5 षटके असतात, तर तिथे प्लॅनिंग करत वेळी थोडी बॅटिंग ज्याच्या वाट्याला असते ना तिथे थोडीशी गडबड होते, कारण का मिडल ऑर्डरला कोणाला ठेवायचं, ॲज अ ओपनर कोणी पाठवायचं, त्यामध्ये हे कॅल्क्युलेशन चुकलं जातं. आणि एक्झॅक्टली आता चिंचोली टीमच्या सोबत ते घडलं गेलं आहे.
तेजस हा चांगला फलंदाज होता, असं वाटत होते की थोडा मागे जरी आला असता तरी जमलं असतं, परंतु ॲज अ कॅप्टन पुढे आलेत. लीड करत असताना एक षटकार पाहायला मिळाला, परंतु माघारी परतावा लागलाय. नवीन फलंदाज रोशन पाटील आलेत. भूषण पाटील फुलटॉस बॉल आणि फुलटू वसूल केला जाईल या बॉलला. क्षेत्ररक्षक होते परंतु राहिले दर्शक बनून. बॉल सीमा पलीकडे चौकार आलाय. बॉलला खाली ठेवलंय आणि कमी गतीचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी लाईन. ही रणनीती चांगली आहे. सध्याच्या घडीला या लाईनीचा वापर गोलंदाज म्हणून भरपूर वापरतात, कारण का सध्याच्या घडीला सुरक्षित जागा तीच मांडली जाते. ॲज अ गोलंदाज तुम्ही स्टंप उडवायला जाल तर तुम्हाला मार खावा लागतो. सुरक्षित जागी हा बॉल इथे डिलिव्हर केलाय. कमी गतीचा बॉल, बॅटची लिडिंग एज लागली आहे आणि अजयने मात्र इथे चांगला झेल टिपला जातो. वन मोर विकेट डाऊन. फलंदाज इथे परतावा लागेल. भूषण पाटील बॅक टू द पवेलियन. पॉवर प्लेची 2 षटकं समाप्त आणि धावा 22 धावा 2 विकेट 2 षटकाच्या समाप्तीनंतर अगदी ट्रिपल दुरी स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळते. राहुल आलाय तिसऱ्या षटकामध्ये, गोलंदाज म्हणून वापरला जातो इथे. अजून कुठल्या गोलंदाजाला दुसरं षटक असेल त्यासाठी थोडंसं वाट पाहावी लागेल, परंतु आज आय थिंक थोडंसं वातावरण आपण पाहिलं तर ढगाळ वातावरण आहे. सूर्यप्रकाश थोडासा चांगला जरूर पाहायला मिळतो, परंतु त्याच्यातली गरमी किती आहे या मॅच मध्ये तेही पाहावं लागेल. आणि बॉल सुरक्षित जागी लँड होते. विकास होते तिकडे, अगदी बॉलला अडवलं जाईल. 2-3चा प्रयत्न धाडस आहे आणि धाडसाला यश मिळेल. 3 धावा या बॉलवरती पूर्ण होतात. आय थिंक इथे जेलपर्यंत पोहोचणं तेवढं सोपं काम नव्हतं. लकी सुद्धा आला होता, परंतु लकीला अंतर मोठं होतं. बॉलला अडवलं गेलं. 1 धाव सुरक्षित झाली या बॉलवरती. 3 धावा या बॉलवरती आल्यात. टोटल धावा धावफलकावरती 25. काम 25 है. काम 25 से 50 तक लेके जाना होगा. अभी 25 बनल्यात. हा बॉल मिसटायमिंग आहे. विकास पोहोचेल का या बॉलवर? आहेत स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये हा बॉल तिथे पडला गेला. लकी आलाय धावत आणि 2 धावा या बॉलवरती. एफर्ट मी तर म्हणे चांगल्या पद्धतीने लावला जातो इथे. त्यामुळे मागचं षटक नॉन्टीनं हाताळलंय, त्याच्याकडे वारंवार बॉल जर का गेला तर दमछाक होईल यात शंका नाहीये. त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करावा लागतो. कधी कधी एखाद्या खेळाडूची वेळ अशी खराब असते ना, एक्झॅक्टली त्याच्याकडे वारंवार बॉल जातोय आणि त्याच्या पासल्या दागदुग करतात. मग पुढचा बॉल, पुढ्यात टाकलेला बॉल, डॉट बॉल येतोय. अगदी फलंदाजासाठी बॉल भरपूर चांगला होता, परंतु लाईन अगदी बॉलची डेट केली होती, खाली ठेवली होती. डॉट बॉल आला इथे. पहिल्या बॉलवरती 3, दुसऱ्या बॉलवरती 2, तिसरा बॉल डॉट बॉल आहे. आता या गोलंदाजाला इथे राहुलला कंट्रोल करावा लागेल या षटक्यामध्ये. इथे स्लॉट मध्ये बॉल आणि अगदी बाजूच्या बिल्डिंगच्या प्लॉट मध्ये जाईल. मिळतील 6 धावा. टोटल धावा 33 धावा धावफलकावरती. अजून एक वन्स अगेन बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. हा बॉल सीमा पलीकडे षटकार.
39 धावा. जे षटक चांगलं राहित होतं त्याचा आता बिघाड केलाय. हाही बॉल काय कमालीचा स्ट्रोक आहे. फलंदाज आर्यन मडवी ऑन अ फायर. 3 बॉल 3 षटकार आणि धावा धाव फलकावरती लागतात. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 45 धावा. सर्वांच्या राहतील त्यामुळे तुमच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. आज तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल आज बॉल साठी, कारण मैदानाच्या बाहेर आउटफील्ड आपण थोडीशी आउटफील्डच वाटते त्यामुळे बॉल लवकर परत येत नाहीये. 3 षटक समाप्त आहे सध्याच्या घडीला. रेवणात अजून मैदानाच्या आतमध्ये आहे जो 7 बॉल आय थिंक खेळला, इथे 8 बॉल खेळलाय आणि त्यानं धावा इथे बनवला. 7 बॉल मध्ये 13 आणि 5 बॉल मध्ये आर्यन मडवी 20. कमालाची बॅटिंग आहे. अगदी पहिलं षटक चांगलं राहिलं होतं. 7-11 धाव्यांचं द्वितीय षटक हे 11 धाव्यांचं होतं आणि तिसऱ्या षटकामध्ये राहुल सालुंकेवरती आक्रमण केलंय. फलंदाज आर्यन मडवीनं 3 लागोपाठचे 3 षटकार 23 धावा बनवल्या गेल्यात आणि आपल्या सेकंड स्पेलमध्ये राकेश पणीकर हा गोलंदाज आलाय. सांघिक कोट्यातलं हे 4थं षटक आहे. व्यक्तिगत दुसरं, ज्यानं दुसरं षटक चांगलं हाताळलं होतं त्याच्यावरती आता जबाबदारी आहे की या षटकामध्ये धावा वाचवायच्या. स्ट्रायकर एंडला फलंदाज रेवनाथ वाईल ॲज अ ओपनर, ज्यानं 2 चौकार सुरुवातीलाच दाखवले होते. त्यामुळे आत्ता त्याच्याकडनं अपेक्षा आहे, त्याचं टीम ही अपेक्षा करत असेल की याही षटकामध्ये धावा बनायला हव्यात. मागच्या षटकामध्ये धावा चांगल्या पद्धतीनं 23 बनल्यात. कमी गतीचा बॉल होता. अगदी स्वतः गोलंदाज चालला मागच्या दिशेला, समोर आलाय खेळाडू परंतु बॉल स्लिपली लँड झालाय. आय थिंक हा झेल समोर असणाऱ्या खेळाडूसाठी चांगला होता. लॉंगॉनला जो खेळाडू होता अगदी तिकडे आपण पाहिलं तर लॉंगॉनला रोहित होते, रोहित आणि सुजय होते. तर त्यात राकेशनंही दौड लावली परंतु त्यांचं समीकरण जुळलं नाही. बॉल सुरक्षित जागी. या बॉलवरती धावा 2 आल्यात. सुनील पाटील आणि जितेशजी दाडावकर यांचं आगमन झालं. त्यांचं मोस्ट वेलकम आहे, स्वागत आहे. एज लागले इथे अगदी लकी 1च धाव आहे. बॅटची बाहेरची कडा होती, ते फर्स्ट स्लिपला बॉल अडवलं गेलं आणि इथे 1 धाव पूर्ण आहे. स्पर्धेचा आज पहिला दिवस. अगदी पाहुण्यांची मांदी आली, तुम्हाला जरूर मंचावरती पाहायला मिळतोय. एका धावेनं धाव पलक पुढे सरकलं जाईल. 48 धावा धाव पडलावरती 2 गडी बाद आहेत. पाठलाग करत होता बॉलचा, वाईट बॉल आहे. कधी कधी फलंदाज ज्याच्या बॅटनं धावा बनतात ना तो प्रत्येक बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय आणि इथे कधी कधी एजही लागते अशा मुवमेंटला. या गोष्टी प्लॅनिंग करायच्या असतात की आपण कुठे स्टँड घेतलाय, कुठे उभे राहतोय आणि बॉल कुठल्या लेन्थचा आहे. वाईट बॉल आलाय मागचा बॉल. हा बॉल चांगला असेल यात शंका नाहीच आहे, कारण का तुम्ही लेग स्टंप वरती गार्ड घेता त्याच्यानंतर तुम्ही फ्रंट फुटचा उपयोग करत असताना या गोष्टी घडतात. तू ॲज अ ऑफस्टंप ऑफ यॉर्कर त्याला खेळण्यासाठी तुम्ही बॅकफुटला जाऊन नाही खेळू शकत आणि तो प्रकार या बॉलवरती पाहायला मिळाला. डॉट बॉल आला इथे. हे षटक चांगलं घडतं आता सध्याच्या घडीला. देवीचा पाडा टीमसाठी बॉटम एजचा इथे उपयोग केला आहे. बॉल डाऊन द ग्राउंड राहिला. मिड विकेटला सुजय आहेत, ॲज अ बायकर मॅन आहे तो देवीचा पाडा टीमसाठी. देवीचा पाडा गावचा पहिला बायकर मॅन ज्यानं वाकडीची नाईट रजनी स्पर्धा गाजवली होती आणि 50 धावा याही डावात पूर्ण होतात. हे 3रं डाव आहे या स्पर्धेतील. इथेही 50 धावा पूर्ण आहेत. धावा बनतात, फक्त बनवता आल्या पाहिजेत तुम्हाला. काय क्लास आहे. डीपेक्षा कव्हरला आणि बॉल सीमा पलीकडे चौकार. दाखवलं गेलं रेवनाथ वाईलेनं. अगदी भरपूर चांगला फटका होता. अगदी मोहर लागली होती या बॉलवरती. 4 धाव्यांचे टोटल 54 झाल्यात. स्टेप आउट.
डीप पॉइंटला एका टप्प्यानं बॉल वन सेकंड सीमा पलीकडे दणदण करत मिळतील 4 धावा. धावा धावपलकावरती गडी बाद झाले 2. ही वेळेची किंमत आहे. वेळ तुम्ही खेळपट्टीवरती घालवला तर त्याचा अनुभव तुम्हाला मिळतो. आणि रेवनाथ वायले ना हे 2 फटके अगदी त्याच पद्धतीने, कारण आधीच्या बॉलवरती आर्यन मडवी संघर्ष करत होता की या गोलंदाजाला कशा धावा बनवायच्या, परंतु क्लास दाखवला गेला इथे खरं तर रेवनाथ वायलेनं, ज्याचा ओपनर मैदानाच्या आतमध्ये गेला. सध्याच्या घडीला या 2 फलंदाजामध्ये 12 बॉल 36ची भागीदारी आहे. त्याच्यामध्ये 7 बॉल आर्यन मडवी 21 आणि 11 बॉल 24चं योगदान आहे रेवनाथ वायलेचं. 36 धाव्यांची भागीदारी तुम्हाला जरूर पाहायला मिळते. शेवटचं षटक आहे. सुनील जाधव या गोलंदाजाची निवड झाली आहे. सुनील जाधव वाले सांघिक कोठ्यातील 5वं षटक आणि व्यक्तिगत पहिलं. शेवटचं षटक आहे, स्लॉगवरचं षटक. डेट ओव्हर स्पेशल सुनील जाधवची निवड झाली आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज अगदी क्षेत्रक्षणाची रचना तुम्ही पाहू शकता अगदी स्क्रीनवरती. डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, मिड लॉंग ऑफ लॉंग ऑन आहे, काऊ कॉर्नर आणि त्याच्यानंतर मिड विकेट. आणि रिंगणाच्या आतमध्ये तुम्हाला 4 खेळाडू पाहायला मिळतात. पहिला बॉल मिसटायमिंग आहे यष्टांच्या मागे, अगदी तिथे लखीने मात्र चांगला झेल टिपलाय. हा 3रा आदरा मिळतोय शिरोली टीमला. गायकर आलाय नवीन फलंदाज. अगदी शॉर्ट फाईन लेगला तिथे लकीनं मागच्या बॉलवरती चांगला झेल टिपला गेला. अगदी एक्युरा इव्हेंट या वाहिनीची आम्ही मगाची चर्चा केली. कमी कालावधीमध्ये अगदी अग्रेसर कामगिरी राहिली या वाहिनीची. का तर त्याच्या मागचं कारण संदेश दादा शेळकेंची मेहनत आहे. अगदी नवीन नवीन टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये ऑपॉर्च्युनिटी करतात आणि त्याच्यामुळं बरेचसं कार्य समालोचकांनाही सोपं जातं की फिल्डिंगची रचना तुमची कशी आहे. आणि इथे या दरम्यान बॅक टू बॅक हा 2रा फलंदाज बाद आहे. अजून एक आदरा मिळतोय यावेळेस शिरवली टीमला. खरं तर आता हे डेट ओव्हर स्पेशल मध्ये जी गोलंदाजी दारदार राहिली आहे गोलंदाज सुनील जाधव. 2 बॉल 2 विकेट. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाले नाही. कदाचित आता मिळेल का, परंतु ते आय थिंक असं वाटतं की घडणार नाही, कारण का मैदानाच्या आतमध्ये उल्हास चाललाय. फार दणगा अनुभव आहे या खेळाडूकडे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हटलं जात आहे. परंतु सध्याचं यंदाचं हंगाम उल्हाससाठी तेवढं चांगलं राहिलं नाही, तो स्ट्रगल करतोय. आणि रायगड ठाणे प्रीमियर लीग तिथे DRS आहे, त्यामुळं सँडी पालकर तिथे आय थिंक असणारच आहेत, त्यात काही शंका नाही. आणि त्यांना माहीत आहे की या गोष्टी आपल्यासाठी किती लाभदायक आहेत, कारण की याचा प्रेशर प्रत्येक मॅचला असतो आणि लगेच थर्ड अंपायर. टेक्निकल टीम तयार आहे, मग आमच्या अंगावरती काही येणार नाही आहे. आणि अपॉर्च्युनिटी हिचा संधीचा फायदा घ्यायलाच हवा. हा बॉल हॅट्रिकचा बॉल होता, खोलात टाकलेला बॉल, परंतु पंचांचा सिग्नल मिळेल या बॉलवरती. यस, बॅटकेड आहे. बॉल अतिशय चांगला होता. 59 धावा धावपडलावरती लागतात. शेवटचे 3 बॉल आता शिल्लक आहेत आणि सुनील जाधव अतिशय कंजूशी गोलंदाजी. वाटलं नव्हतं की डेट ओव्हरमध्ये अशी गोलंदाजी पाहायला मिळेल. रेवनाथ वायले ॲज अ ओपनर, खोला टाकला बॉल, बॉटम एजचा इथे वापर केला बॅटचा आणि सुजय बॉलवरती धावून आले तर प्लंबिंग झालेत, बॉलला पकडू शकले नाहीये. 2 धावा या बॉलवरती होतात. सिंगल डबलला इथे प्राचार्य केलं जातं, कारण थोडेसे 2 विकेट म्हणल्यामुळे दबाव आहे. परंतु अजून 2 बॉल, एका चांगला ब्लास्ट
इथे करताल. आय थिंक असं वाटेल की इथे प्रयत्न केला जाईल. रेवनाथ वायले आहे याचा ओपनर, सध्याच्या घडीला 26 धावेवरती खेळतोय. त्याच्याकडनं अपेक्षा आहेत की एका चांगला ब्लास्ट करायला हवा. इथे लाईन चेकआउट जरूर केले जाईल. संडे पालके सरांचा इशारा आहे. इट्स अ वाईट बॉल, खराब बॉल आहे. इथे गोलंदाज सुनील जाधव मागील 4 बॉल चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केल्यानंतर कधी कधी मनामध्ये प्रयोग करण्याची जी कला असते ना ती अंगी येते. ही कला आहे, ही कला आम्ही आत्ताच उच्चार केला की वेगळं काहीतरी करण्याची जी कला येते ना मग ती अंगी येते आणि आली आहे. इथे नो बॉल, त्याच्यावरती चौकार आहे आणि या स्पर्धेतील हा पहिला नो बॉल आहे आणि तोही बिमर्च्या माध्यमातून. ज्या गोलंदाजानं 4 बॉलमध्ये 2 विकेट 3च धावा खर्च, तो गोलंदाज. हे क्रिकेट आहे, अनपेक्षित खेळ आहे. याच्यामध्ये कोण काय करेल ना हे कधीच कोणी सांगू शकत नाहीये. आणि या 5च्या मदतीनं टोटल धावा आता 67, 67 धावा धावपालिकावरती. फ्रीडचा बॉल आणि लकीने झेल टिपला. फ्रीडचा बॉल आहे, रनआउटची विकेट मिळत होती परंतु फेकी चुकीची राहिली. फिल्डिंगची प्रशंसा व्हायला हवी. लकी शॉर्ट फाईन लेगला भरपूर चांगले क्षेत्ररक्षण होते. जर फ्रीडचा बॉल नसता तर ह्या कॅच ऑफ द टुर्नामेंट मध्ये याची गणना केली असते आम्ही, परंतु फिल्डिंगची प्रशंसा आहे. 100% एफर्ट दिला लकीनं. शेवटचा बॉल, उल्हास होते आउट ऑफ फॉर्म आहे आणि तो फॉर्म कायम ठेवलाय उल्हासनं. शेवटच्या बॉलला इथे लेग बायच्या माध्यमातून सिंगल धाव बनली जाते. पहिलं सत्र समाप्त होते. धावा धावपालिकावरती लागतात 69 आणि 70 धाव्यांचं लक्ष्य आहे उत्तरार्धामध्ये. बनवायच्या होत्या सेकंड सत्रामध्ये आंबे टीमला आणि 21 बॉल मध्ये त्या धावा बनल्या होत्या. म्हणजे उत्तरार्धामध्ये या खेळपट्टीवरती धावा बनतात, परंतु इथे टार्गेट 70 धावांचं. धावा बनणार की थांबवल्या जातील हे उत्तरार्धामध्ये जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. त्यासाठी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करू द्या व्हाइस ऑफ पेन मिस्टर रुपेश पाटील सरांचा आवाज तुम्हाला इथे ऐकायला मिळेल.
गणरायाचा आशीर्वाद घेते राजवंशी छत्रपती महाराजांना इथे मात्र मानाचा मुजरा केला आणि तुम्ही पाहताय, निहारताय, अनुभवताय रायगड टेनिस क्रिकेट जगतामधील आणखी एक दर्जेदार स्पर्धा राजा राणी क्रिकेट क्लब आयोजित ग्रामस्थ मंडल चषक घोट. पहिला दिवस भव्य दिव्य उद्घाटन सोहळा संपन्न होताना पाहायला मिळालं आणि त्याचबरोबर पहिला सामनाही थरारक होताना मात्र पाहायला मिळालं. क्रमांक 2चा इथून सामना मात्र इथून चालू आहे. आरवी 11 आई गावदेवी शिरवली आणि आई गावदेवी देवीचा पाडा या दोन संघामध्ये हा उद्घाटन सोहळा आदरणीय आमचे नितेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा, त्याचबरोबर आमचे मान्यवरांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न होताना पाहायला मिळालं आणि त्याची भव्य दिव्यता स्क्रीनवर पाहतोय. हा सकाळचा सत्र अगदी सुमंगल उल्हासदायक वातावरण, क्रिकेटमय वातावरण निर्मिती मात्र झाली आणि या खऱ्या अर्थानं स्पर्धेला सुरुवात झाली. नारळ फुटला, गणपती बाप्पा मोरया आवाज घुमला आणि आता मॅच क्रमांक 2 स्ट्राईकला आहे राकेश पाणेकर आणि सजय म्हात्रे. तेजस मडवी हा मात्र कलात्मकता दाखवतोय गोलंदाजीवरती. पहिल्याच बॉलवरती लगा 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 440 होल्डचा करंट लगा. बॅक टू डिग आउट राकेश. विनंती करू की आपण तिथे रस्त्यामध्ये ज्या गाड्या पार्क केलेल्या आहात तिथून लगेच काढायचं, कारण तिथे एक गाडी येणार आहे आणि त्यासाठी ती अडचण बनत आहे त्या दोन्ही गाड्या. मी विनंती करेन की आपण लगेच 4 व्हीलर तिथून हटवायच्या आहेत. ज्या मात्र इथून समालोचन कक्ष अतिथी कक्षाच्या उजव्या बाजूला पार्क केलेल्या सर्व गाड्या रस्त्यातून काढायच्या आहेत. आरवी 11 आई गावदेवी शिरवली आणि आई गावदेवी देवीचा पाडा टीमला मात्र 70 बनवायचे आणि पहिल्याच बॉलवरती राकेश पाणेकरला मात्र बाद व्हावं लागले. नवीन फलंदाज शरद फडके मैदानाच्या आतमध्ये. तेजस मडवी राईट मूव द विकेट. चांगला बॉल मिड ऑफ मध्ये खेळलाय, चांगला क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट. वाव, शिरवलीचे हे बटरफ्लाय फुलपाखरं फडफड 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 फडफडताना पाहायला मिळत आहेत मैदानामध्ये. त्यांना माहिती आहे की राजा राणी क्रिकेट क्लबचं आयोजन आणि ग्रामस्थ मंडळ चषक घोटचं चॅम्पियन व्हायचं आहे. त्यासाठी प्रत्येक जण झडताना पडताना मेहनत करताना पाहायला मिळतोय. हेच तर क्रिकेट आहे ना. तुम्हाला तुमच्या संघाच्या टीममध्ये प्लेइंग 11 11 मध्ये स्थान मिळालं म्हणजे तुम्ही तुमच्या गावातील सगळ्यात बेस्ट खेळाडू आहात. तुम्हाला बॅटिंग मिळत नाही, गोलंदाजी मिळत नाही म्हणून तुम्ही खेळाडू नाहीत असं अजिबात नाहीये. आणि तेच उत्तम उदाहरण मिड ऑफ मध्ये शॉटमध्ये आर्यन मडवीने दाखवलंय. होय, मी सांगतोय आर्यन मडवी, मला संधी मिळाली आणि मी प्रयत्न करेन आणि मेहनत करेन माझ्या गावासाठी, माझ्या गावाच्या नावासाठी, संघासाठी. बॅटिंग चांगली केली आर्यनने. एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. डीप मध्ये प्रोटेक्ट केलंय तिथे बॉलला. एका धावेनं मात्र इथून धावफलकावरती 2 धावा येताना मात्र पाहायला मिळत आहेत. एक गुणलेखक मिळणं स्पर्धेला खूप कठीण काम होऊन जातं, पण राजा राणी म्हटल्यानंतर तुम्ही दरवर्षी तुम्हाला 2 गुणलेखक मिळत आहेत. आमच्या समवेत करण पोरजी आणि रोहन निगुरकर हे 2 उत्तम गुणलेखक आपल्याला मात्र पाहायला मिळत आहेत. दरवर्षी रोहन निगुरकर खूप मेहनत घेतात राजा राणी क्रिकेट क्लब घोटसाठी. आणखी एक विकेट. चर्चा सत्र चालू असताना मात्र फलंदाज बॅक टू डिग आउट परतावा लागेल माघारी. एक महत्वाची विकेट. शरद फडके बॅक टू डिग आउट. शुभागमन होतोय जे आदरणीय प्रशांतजी पाटील त्यांचंही करूया सहर्ष सहर्ष स्वागत. हीच खासियत आहे ना राजा राणी क्रिकेट क्लब म्हणून. तर राजा राणी क्रिकेट क्लब एक युनिटी पाहायला मिळतो. प्रत्येकाला मान सन्मान आदर सत्कार आदरणीय बादादा धुमाल देत असतात आणि त्याचमुळे संघाची एक वेगळी ओळख रायगड टेनिस क्रिकेटमध्ये राहिली गेलेली आहे. कुल कॅप्टन सुनील साळुंके सर आपल्याला पाहायला मिळतात. मायक्रो मॅनेजमेंट आमचे पप्पू असतील,
खूप मेहनत प्रदीप पाटील असतील, रुपेश साळुंके, कुमार पाटील, ऋषभ पाटील, परण पोरजी, राहुल पाटील, प्रशांत पाटील, प्रणय पाटील, मोयरुष पाटील, हर्षल मडवी, पृथ्वीराज पाटील, या सगळ्यांची मेहनत आहे आणि त्याचमुळे राजाराणी क्रिकेट क्लब हे नाव च जयघोष होताना मात्र पाहायला मिळतोय. टॅप केला आणखी एक विकेट. काय गोलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळतोय. तेजस मडवी ऑन फायर. या षटकामध्ये 2 विकेट आणि ऑन हॅट्रिक वरती मात्र इथून असणार आहेत. 3 विकेट घेतल्यात. बॅक टू बॅक 2 विकेट. येणारा बॉल असेल हॅट्रिकचा. प्राप्त करतील का तेजस मडवी ऑन फायर. तिथून थांबून खेळावं लागेल. संघाची पडझड होताना मात्र पाहायला मिळते. क्रमांक 3चा विकेट माघारी गेलाय. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ असताना तेजस मडवीचा बोलबाला पहिल्या षटकामध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळते. हॅट्रिकचा बॉल. संधी आहे का तिथे? संधी आहे तिथे. डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक होते. वाव काय इफर्ट्स इथे मात्र पाहायला मिळत आहेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. भूषण पाटील. ही जर झेल झाला असता तर विकेट क्रमांक 3री आली असती आणि या स्पर्धेतील विकेट हॅट्रिक झाली असती. परंतु इथून घडताना बाहेर रिप्लेमध्ये साईड आउट साईड ऑफ स्टंप डिलिव्हरी परफेक्ट सुनील जाधव यांचा फटका पाहायला मिळाला. तिथे भूषण आले. हा झेल झाला असता तर विकेट हॅट्रिक आली असती. परंतु आपल्या संघासाठी निश्चित 5 धावा वाचवल्यात भूषण पाटीलनं. षटक क्रमांक इथून पहिला समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3चा अंक इथे मात्र स्कोरबोर्ड वरती. कारण 3 धावा आणि 3 विकेट माघारी. डीजे आणि केतनजी पाटील यांचं इथे शुभ आगमन झालंय. त्यांचं ऐकूया सहर्ष स्वागत. भूषण पाटील गोलंदाजी मार्कवरती ज्यांची चर्चा आपण करत होतो क्षेत्ररक्षण म्हणून आणि त्यांनाच इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. 3 क्रमांक 2 वरती षटकामध्ये स्ट्राईकला आहेत सुनील जाधव आणि त्यांच्या बॅटमधून हा क्लासिकल क्लास धावांची गरज आहे. संघर्षमय संघर्ष चालवता धावांसाठी आणि हा येतोय षटकार. साईबाबाचं सुंदर संगीत ऐकलं आपण. अगदी उल्हासदायक वातावरण क्रिकेटचं वातावरण. आणि घोट म्हटल्यानंतर राजाराणी क्रिकेट क्लब हे नाव पहिलं येतं आणि घोट म्हटल्यानंतर पहिलं नाव सगळ्यांच्या मुखामध्ये येते ते बाळादादा धुमाळ यांचं कौतुक करावं लागेल. आयोजनाचे बाप, आयोजनाचे बेताद बादशाह म्हणून राजाराणी क्रिकेट क्लबचं सातत्याने चर्चा राहिली गेली आहे. धावफलकावरती धावा 9 आपल्याला पाहायला मिळत आहेत. ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. खन 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 येतोय हा शानदार रुबाबदार सुनील जाधव याच्या बॅटमधून षटकार. आणि त्याचबरोबर धावफलकावरती धावा 15 मात्र पाहायला मिळत आहेत. बनवायच्या 70 धावा 5 षटकांमध्ये येऊ शकतात. मी अगोदर सकाळच्या सत्रामध्ये म्हटलं होतं हा क्रिकेट आहे, क्रिकेट जादुई अंकांचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कधी कसं काय घडेल ना ते सांगता येणार नाहीये आणि हे आपण वारंवार अनेक स्पर्धांमध्ये पाहिलंय. लोअर फुल टॉस बॉल आक्रमण करायचा होता. डाऊन द बॉल स्क्वेअर कट केलाय. तिथे पॉइंटला क्षेत्ररक्षक अप्रतिम झेल वैभवकडनं पकडलं गेलंय आणि फलंदाज बाद सुनील जाधव
विजयाच्या अडसर मात्रेतून ठरत होते टीम शिरवलीच्या आणि त्याच फलंदाजांना बाद केले. देवीचा पाडा या टीमचा क्रमांक 4चा विकेट माघारी. धावफलकावरती 15 धावा. या धावा बनवावे लागतील. जी पडझड आहे ती पडझड तुम्हाला कमी करावी लागेल. का म्हणतात ना, कोणत्या वेळी आक्रोश करायचा आणि कोणत्या वेळी संयम ठेवायचा हे ज्याला कळलं ना तो आयुष्यात कधीच अपयशी होत नाही. आणि अपयश टाळायचं असेल, खेळामध्ये बनायचा असेल, खेळ आपल्या बाजूनं खेचून आणायचा असेल तर तुमच्यामध्ये ती इच्छाशक्ती ठासून 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 भरली पाहिजे. रोहित म्हात्रे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन जरूर झाले. तिथे पहिलाच बॉल तेज सरार. मुंबईच्या रेसकोर्समध्ये घोड्याने जशी टाच मारावी आणि धुरला उडवावा ना तशी गोलंदाजी होताना मात्र पाहायला मिळते. तेजस मडवीनं कलात्मकता दाखवली. 3 विकेट प्राप्त केल्या. 3 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या. भूषण पाटील आले. 2 षटकार जरूर आले. त्याच्यानंतर कमबॅक 1 विकेट प्राप्त केली आणि हा डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ दुसऱ्या षटकातील. मिडॉनमध्ये खेळून काढलाय. ऑन ड्राईव्ह करायचं होतं. शॉट मिडॉनमध्ये मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे आर्यन आहेत. 1 धाव मात्र घेतली जातोय. एका धावेनं धावफलकावरती 16 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट मॅच आपल्याला या संघातून विजयी होणारा संघ जो खेळणार आहे टीम गावदेवी आंबे बरोबर. तर गावदेवी आंबे आपणही तयार राहायचंय. नेक्स्ट मॅच सगळ्या 4 ओव्हरच्या सेकंड राऊंडच्या होतील याचीही खबरदारी घ्या. लेफ्ट बॅट्समन जी सुजय म्हात्रे सलामीला घेत ना त्यांच्यावरती परिपूर्ण निर्भय आहे टीम आई गावदेवी देवीचं पाडा. पण त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत एकच धाव आली आहे. भूषण पाटील चांगला बॉल आणखी इथे मात्र पाहायला मिळालं. स्लाइड आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी. सायकलचा ताफाही मात्र इथे येताना पाहायला मिळतोय. कमी तिथे मी डाऊन द अर्थ व्यक्तिमत्व सुनील साळुंखे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅनेजमेंट गुरु म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅप्टन कुल आयोजनाचे बेताद बादशाह म्हणून ओळखलेलं आहे. मायक्रो मॅनेजमेंट म्हणून राजा राणी क्रिकेट क्लबचं आपण सातत्याने पाहत असतो. मोठी जबाबदारी पार पडत असतात सुनील साळुंखे सर. त्याचबरोबर आमचे पप्पू पाटील, प्रदीप पाटील असतील, रुपेश साळुंखे, कुमार पाटील, ऋषभ पाटील सगळेच जण सगळे आमची तरुणांनी घेतलेली मेहनत ही राजा राणी क्रिकेट क्लबसाठी मात्र एक कामयाबी मात्र पाहत असतो आपण. 4 दिवसाची स्पर्धा 21, 22, 23, 24 तारखेला फायनल डे. मालिकावीर तुम्हाला बाईक पाहायला मिळणार आहे. रोख रक्कम 1 लाख रुपये. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 50,000 रुपये, तृतीय क्रमांक 25,000 रुपये आणि चतुर्थ क्रमांक 25,000 रुपये अशी भव्य दिव्यता असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते इथे. उत्कृष्ट गोलंदाज सायकल, उत्कृष्ट फलंदाज सायकल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कूलर, 12वा खेळाडूला कूलर आहे. ही वेगळी संकल्पना. गोलंदाजी मार्गवरती तेजस मडवी. मिडॉन मध्ये खेळायचा होता. ऑन ड्राईव्ह करायचा होता. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहे तिथे. परेश पकडलाय झेल. फलंदाज बाद. आणखी एक महत्वाची विकेट. रोहित म्हात्रे फलंदाज होतील बाद 16 या धावसंख्येवरती. त्यासाठी 17 बॉल आणि 54 धावांची गरज आहे. 17 बॉल 54 ची गरज. नवीन फलंदाज अजय म्हात्रे मैदानामध्ये गेलेत. जेव्हा भविष्य धोक्यासारखं अस्पष्ट दिसतो ना तेव्हा तुमचा फोकस हा वर्तमानवरती असायला पाहिजे. तर टीम आई गावदेवी देवीचं पाड्याचा वर्तमान काय आहे तर 17 बॉल मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत तब्बल 57 धावा, 54 धावा. आणि अजय म्हात्रे फलंदाज 7 क्रमांकावरती गेलेत. परंतु टेनिस क्रिकेटची आपण चर्चा करू.
मध्ये खेळण्याचा प्रयत्न गिरकी घेतली होती, परंतु फिरकी घेत गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतात तेजस मडवी आपल्या स्पेलमधील क्रमांक दुसरा षटक हाताळताना पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 3 विकेट प्राप्त केले होते आणि 3 धावा खर्च केले होते. आमचे गुरुवर्य एस के ठाकूर सर हा सुद्धा सामना पाहत आहेत. त्यांच्याकडनं सुद्धा राजाराणी क्रिकेट क्लब ग्रामस्थ मंडळ चषक गोल्डसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. एस के ठाकूर सर प्रोफेसर आहेत, त्यांचंही मनापासून आभार. त्यांच्याकडनं धडे घेतले आम्ही समालोचनाचे, त्यांचंही मनापासून आभार. बुडापमध्ये खेळून आणि तोपर्यंत आपण पाहिलं गेलं तर कोणती धाव येणार नाहीये. खूप ताकदीची गोलंदाजी, ताकदीचं क्षेत्ररक्षण हे सगळ्यांची जमवाजमव केल्यानंतर आरवी 11 आई गावदेवी शिरवली टीम सुस्थितीमध्ये सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. अजय मात्रे पॉइंटला खेळून काढलाय, जरूर तिथे क्षेत्ररक्षक डीपवरनं बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न अतिवेगानं काय क्षेत्ररक्षण केलंय, प्रत्येकानं एफर्ट्स दिलेत. राज आहे तिथे, विराज, यस राज आहेच ना नावामध्ये, राज केले क्षेत्ररक्षणामध्ये तिथे आपल्याला पाहायला मिळालं. तर आपल्या टीमसाठी निश्चित 3 धावा वाचवल्यात. जर पोचले नसते तर हा चौकार गेला असता. तेजस मडवी खूप छान गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. 14 बॉलमध्ये 51 धावांची गरज अजूनपर्यंत आहे. 19 धावा, 5 विकेट माघारी गेलेत. फलंदाज सुजय म्हात्रे स्ट्राईकला पाहतोय आपण, यांच्यावरती जबाबदारी आहे. 2-4 षटकार इथे खेचले तर मॅच बनवू शकतोय आणि ती क्षमता सुजय म्हात्रे यांच्याकडे आहे. चर्चा त्याचीच केली होती, ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर केलाय, बॉलला फेकून दिलंय बॉर्डर लाईनच्या पलीकडे, ढगात षटकार. म्हात्रेच धावफलकावरती धावा आलेल्या आहेत त्या 25. प्रयत्न हॅलो चिक हॅलो चिक आणखी एक स्क्वेअर कड इथे मात्र पाहायला मिळालं. बॉल चाललाय फाइनली कव्हर करत स्क्वेअर लेगला, सीमारेषा पार. आणखी एक येतोय सुजय म्हात्रेच्या बॅटमधून चौकार आणि या चौकारानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 29 धावा, 29. आता येणारे बॉल असणार आहे ते 12 आणि विजयासाठी 41 धावांची गरज. 12 बॉल 41, मॅच बनलेल. हॅलो हॅलो सकाळी थोडासा उशिरा इथून मात्र उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि मी विनंती करेन माईक बंद. $41 टू विन. टीम आई गावदेवी देवीचा पाडा 70 धावांचा टार्गेट इथे मात्र समोर आहे. मी म्हटलं होतं ही मॅच बनवू शकतो, मॅच बनायला वेळ लागणार नाहीये. एका दुसऱ्या मोठ्या फटक्यांची गरज होती, ती आलेली आहेत. सुजय म्हात्रे 6 इथून पाहायला गेलं तर 5व्या बॉलवरती षटकार आला, 6व्या बॉलवरती चौकार आला. समीकरणं बदलली गेलीत. 29 धावा धावफलकावरती आल्यात. 12 बॉलमध्ये तुम्हाला 41 धावा बनवायच्या आहेत. हा षटक जर का नावी गेला तर निश्चित मात्र इथून पाहायला गेलं तर देवीचा पाडा या टीमसाठी मात्र अगदी सुस्थिती निर्माण होईल. सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर थोडासा वजन या मॅचमध्ये बनवलंय टीम आरवी 11 आई गावदेवी शिरवली टीमनं. शिरवली टीम ही कमी नाही आहे. आदित्य मोरे आलेत, आदित्य मडवी गोलंदाजी मार्कवरती, उल्हास मडवी पहा थोडा उशीर आपण घेतात या मॅचमध्ये.
समोर आहे अजय म्हात्रे, टॅप केलाय. इथे मात्र पाहायला गेला तर नाराज झाले स्वतःवरती. त्यांना माहिती आहे की हा मोठा फटक्याचा बॉल होता, त्याच्या कन्वर्ट करता आलं नाहीये. पदे झाले ते पाहायला मिळालं नाहीये. थोडासा स्लाइड आउटसाइड ऑफस्टम बॉल ठेवला, दूरवर ठेवला गेला आणि त्याच्यानंतर एक सिंगल आली. परंतु इथून याच्यामध्ये एक आणखी एक फायदा झालाय, जे सुजय म्हात्रेला स्ट्राईक मिळाली आहे. ही आपण जमेची बाजू म्हणता येईल देवीचा पाडा या टीमचं. जे प्रयत्न न करता मिळताना ते जीवनभर टिकत नाही आहे, आणि जे जीवनभर टिकतं ना ते प्रयत्न न करता मिळत नाही. इथून प्रयत्न देवीचा पाडा या टीमला करावा लागेल. शिरवली टीमने प्रयत्न केलेत आणि ते प्रयत्नाचं सातत्य राहिलं गेलंय. 11 बॉलमध्ये 40 धावांची गरज आहे. आयोजकांकडून वारंवार टीम शिरवलीला सूचना देण्यात येत आहेत, वेळेचा अपव्यय करू नका. गिरकी घेतली, फिरकी घेतली, चांगला बॉल इथे मात्र हाताळलाय. क्षमता आहे कटर बॉल टाकण्याची आदित्य मडवी यांची, आणि तेच इथे मात्र पाहायला मिळालं. पडल्यानंतर हात बॉल वलवण्याची क्षमता या गोलंदाजांकडे आहे. तेच आपण चर्चा करत होतो की या षटकामध्ये धावा येतील किती, अंतिम षटकासाठी धावा राहतील किती, संघ देवीचा पाडा जिंकेल की शिरवली जिंकेल, शिरवली जिंकेल की देवीचा पाडा जिंकेल. दोन संघांमधील एक संघ जिंकणार आहे, एक संघ पराभूत होणार आहे. आणखी एक स्लोवर डिलिव्हरी, चेंज ऑफ द स्पेस, हाईट फॅक्टर सांगतायत लाईन रेषेमध्ये जरूर होते, परंतु टर्म्स मिस झाले असते. हा योग्य निर्णय सुनील पाटील सरांचं पाहायला मिळते आपल्याला. सँडी पालकर किवाय मैदानाची पाहणी दौरा कंप्लीट करत असताना पाहायला मिळतात. चारी बाजूला नजर आहे त्यांची. खिसलाय इथे मात्र पाहायला गेला तर फ्लाय झालाय. ऑन फायर सुजय म्हात्रेच्या बॅटमधून आलाय चौकार. आशादायक मॅच ओपन होईल का त्याची ही चर्चा, कारण इथून आता मात्र इथून धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 34 धावा. येणारे बॉल असणार आहे ते 8 आणि विजयासाठी 36 धावांची गरज. या 2 बॉलवरती मोठे फटके आले तर निश्चित मॅच बनू शकतोय. डेफिनेटली म्हणतात ना, नशिबावरती अवलंबून राहू नका, कारण नशिबाचा भाग हा 1% असतो तर मेहनतीचा भाग 99%. मेहनत करावी लागेल. मेहनत देवीच्या पाडा टीम सुजय म्हात्रेला करावी लागेल. पुढे आले होते, चुकी झाली तिथे आपण पाहायला गेला तर यष्टीरक्षक चतुर चाणाक्ष जरूर आहेत. थोडासा लेट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. उल्हास मडवी यांच्याकडनं कॅप्टन आहे. तिसरे पंचांची मागणी करण्यात आली आणि चेक केलं जाईल एकिवरा इव्हेंट्स टेक्निकल टीम आणि तिसरे पंचांच्या भूमिकेमध्ये स्पर्धेचे मॅनेजमेंट डायरेक्टर सुनील साळुंके सर पाहता तिथे. HD कॅमेरा आहे त्यामुळे कोणताच निर्णय इथे द्यायला अडचण अजिबात निर्माण होणार नाहीये. 4 कॅमेरे इथे वापरले त्या स्पर्धेसाठी. पॉपिन क्रीज मध्ये पोहोचलेत. फलंदाज सुरक्षित आहेत आणि महत्वाचं आहे इथून देवीचा पाडा या टीमला. सुजय म्हात्रे संकटामध्ये होते कारण मॅच जिंकण्याची क्षमता त्याच खेळाडूंकडे घ्या. 8 बॉलमध्ये 36 ची गरज आहे, 7 बॉलमध्ये 36. आदित्य मडवी चांगले गोलंदाज आहेत. इथून पाहायला गेलं तर आणखी एक चांगला बॉल हात आला. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आला नाही आणि त्याच्यानंतर मात्र पाहायला गेलं तर एकच धाव. देवीचा पाडा टीम थोडीशी हाताशी निराश आपल्याला पाहायला मिळतो इथे. नेक्स्ट मॅच चला इथून आम्हाला रिपोर्टिंग करा टीम आई गावदेवी आंबे टीम. कॅप्टन आपण लगेच इकडे यायचं आहे. गावदेवी आंबे टीम कॅप्टन लगेच रिपोर्टिंग करा. तुम्ही इथे आहात परंतु कॅप्टन लगेच टॉससाठी या. इथून जिंकणारा संघाबरोबर तुम्हाला खेळायचं आहे आणि जिंकणाऱ्या संघातील कॅप्टन लगेच आमच्या टॉस बॉक्सवरती येतील. षटक क्रमांक 3 समाप्त झाले. 3 षटकानंतर 4 समाप्त झाले आणि 4 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 35 धावा आणि विजयासाठी 35 धावांची गरज आहे. म्हणजे अर्धा टप्पा पल्ला कंप्लीट केलाय टीम देवीचा पाडा जी 4 षटकांमध्ये. मॅच चालू झाली तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं विनर टू विनर मॅच खेळायची आपल्याला. चला कॅप्टन खेळाडू आले नसते त्यांना कॉल करा आणि तुम्ही लगेच टॉससाठी इकडे यायचं आहे. लॉर्ड फुल टॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण लांब आणि लांब लचक अंतर मिळालं, अंतर कापलंही
बॉलला फेकून दिले फलंदाज सुजय म्हात्रेच्या बॅट मधून येतोय षटकार. बदलले गेलेत येणारे 5 बॉल आणि विजयासाठी 29 धावांची गरज. 5 बॉल 29 समीकरण बनलं गेलंय. कशा पद्धतीने मात्र बनलं जाईल, इतिहास रचलं जाईल का, सुजय म्हात्रेकडनं मॅच विनिंग पारी खेळली जाईल का, मैदानामध्ये हाहाकार माजला जाईल का, धावांचा ओघ पाहायला मिळेल का, गोलंदाजांना टार्गेट केलं जाईल का, बरीचशी चर्चा होताना पाहायला मिळते. आर्यन मडवी आलेत. आर्यन मडवी यांच्यावरती दबाव आता मात्र तंत्र वापरला गेलाय फलंदाज सुजय म्हात्रेनं. आर्यन मडवी यांच्यावरती पहिल्या बॉलवरती पहिला षटकार आलाय. सुजय म्हात्रे समोर आहेत. दुसऱ्या बॉलवरती आलाय. वाव, आणखी क्लासिकल दे धडक बेधडक षटकार आलाय. कडक 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 या षटकारानं समीकरण परत एकदा बदलले आहेत. धावफलकावरती हाहाकार माजला गेलाय. धावफलकावरती धावा लागल्या जात्यात त्या 47 धावा. आता विजयासाठी येणारे 4 बॉल 23 धावांची गरज. 4 षटकांमध्ये 35 धावा बनवल्यात. आता एका षटकामध्ये 35 धावा बनवायच्या आहेत आणि 2 बॉलवरती 12 धावा आल्या आहेत. उर्वरित 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये बनवायचे आहेत 23 धावा. काय समीकरण आहे आज तर क्रिकेट आहे ना. सगळ्यांच्या लक्षात परत एकदा लागले आहेत. जे निघाले होते घरी जायला परत थांबलेत. सुजय म्हात्रेची फलंदाजी पाहण्यासाठी. देवीचा पाडा जिंकू शकतोय का? जिंकला तर इतिहास घडेल. आणि आज सुजय म्हात्रे हा हिरो ठरेल. त्याच्या बॅटमधून आत्तापर्यंत 3 षटकार 1 चौकारच्या साह्यानं आपण पाहायला गेलं तर 10 बॉल 27 धावांची बहारदार खेळी. वाव, 254 स्ट्राईक रन रेटनं खेळतोय. चांगली फलंदाजी साकारताना इथे मात्र पाहायला मिळतोय फलंदाज सुजय म्हात्रे. विजयाचा शिल्पकार, विजयाचा आशा मेरू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते आई गावदेवी देवीचा पाडा टीम कडला तो फलंदाज सुजय म्हात्रे मैदानामध्ये जरूर आहे. परंतु आर्यन मडवी काही कमी नाही आहे. आर्यन मडवी यांच्याकडे भरपूर अनुभव आहे. पहा, आयोजकांकडनं वारंवार सूचना करण्यात येते. मॅच डिले झाली आहे. अतिरिक्त वेळ इथे खर्च केला आपण. सुजय म्हात्रे, आर्यन मडवी समोर आहेत. फलंदाज सुजय म्हात्रे. आज चांगला बॉल कमबॅक केलंय. या बॉलनं मात्र मॅच मध्ये कमबॅक करण्याची सुवर्ण संधी शिरवली टीमला मिळाली आहे आणि ती जबाबदारी परिपूर्ण मात्र आर्यन मडवी यांच्यावरती होती आणि ते मात्र साकारताना ते मात्र पाहायला मिळत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आज पहिल्या इनिंगमध्ये आर्यन मडवीने केलं आणि आता गोलंदाजी चांगली करावी अशी अपेक्षा टीम शिरवलीचे समर्थक मात्र आर्यन मडवीकडनं करत असतील आणि या बॉलवरती त्यांनी दाखवलंय. सुजल म्हात्रे यांच्या विरोधामध्ये आर्यन मडवी. फटका फसलाय जरूर येते परंतु क्षेत्ररक्षक नाही आहे. दूरवरचा प्रवाह 2 क्षेत्ररक्षक पूर्ण करत असताना पाहायला मिळत आहेत आणि तिथं पाहायला गेलं तर एक सिंगल येताना मात्र पाहायला मिळेल आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 42 धावा 48 धावा. विजयासाठी 2 बॉल 22 धावांची गरज. मॅच परिपूर्ण आता मात्र ऑन झाली आहे. RV11 आई गावदेवी शिरवलीसाठी, कारण 2 बॉलमध्ये 22 धावा. हे चमत्कारित क्रिकेट मात्र जर घडलं तर देवीचा पाडा जिंकू शकतो, नाहीतर परिपूर्ण शिरवली टीम सध्याच्या घडीला सुस्थितीमध्ये. अजय म्हात्रे 1 धाव मात्र घेताना पाहायला मिळतील. आता 1 बॉल आणि विजयासाठी 21 धावांची गरज. गावदेवी आंबे टीम कॅप्टन पहा, इथून आपला आवाज आमचा तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच आपण यायचं आहे. आलेत का? ओके, थँक्यू. आणि इथून शिंकणारा संघ असेल त्या कॅप्टननी कृपया आमच्यापर्यंत संपर्क लगेच करायचा आहे. टॉस करा, त्याच्यानंतर तुम्ही मात्र 2 मिनिटाची रेस्ट घ्या, कारण याच्यापुढे 20-20 षटकांचे क्रिकेट खेळायचं आहे. त्याच्यामुळे तुमची एनर्जी, तुमचं एफर्ट्स खूप चांगलं असणं गरजेचं आहे. डाऊन द बॉल तिथे साधा सोपा झेल विकेट आले असते आर्यन मडवीच्या नावावरती, परंतु झेल सोडलाय तिथे आणि सामना सिरीजला बाईक आहे, त्याच्यामुळे तुम्ही अशा चुका करू शकत नाही आहेत. याचं बोलणं काल पाहायला गेलं तर 3 धावांसाठी अल्टो कार ही 2 फलंदाजांमध्ये वाटून द्यावी लागली, बाली आणि विनीत माळी. मग हेच आहे ना, जर 3 धावा
एक्स्ट्रा काढल्या असत्या बालीला आता असं तसं वाटलं असेल, कारण त्याच्याकडे 22 बॉल होते आणि 22 बॉल असतानाही तो तशी हवी तशी फलंदाजी होताना पाहायला मिळाली नाही. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा सामना जिंकलाय टीम आरवी आई गावदेवी शिरवली टीमनं आणि सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय तेजेश मडवी. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं गेलं तर 3 विकेट प्राप्त करून दिल्या, तिथेच मॅच आपल्या बाजूनं खेचून आणली, आपल्या संघाला या विजयामध्ये बनवून आणलं. ते खेळाडू आहेत तेजेश मडवी, यांना सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. त्याचबरोबर चला इथून शिरवली टीम कॅप्टन उल्हास मडवी, चला उल्हासजी टॉससाठी या आणि तेजेश मडवी आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी आणि सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल. सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जातोय राजशिव छत्रपती महाराजांची प्रतिमा प्रसाद पाटील आमचे यांच्या शुभ हस्ते मात्र हा दिला जातोय.